हॅलो फ्रेंड्स, तर मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही विमान प्रवास करून कुठे जाणार आहोत. तर आम्ही आलो आहे सुंदर अशा निसर्गरम्य बेटावर, म्हणजेच अंदमान पोर्ट ब्लेअर येथे. हे इथलं ऐतिहासिक सेल्युलर जेल. हे जेल फक्त पर्यटनाचं ठिकाण नाही, तर भारताच्या इतिहासाचं एक जिवंत प्रतीक आहे. स्वातंत्र्यवीर सैनिकांच्या बलिदानाची साक्ष देणारी ही ऐतिहासिक वास्तू आहे. इथला समुद्रकिनारा, नारळाची झाडे अगदी मनमोहून टाकतात. पण या सुंदर दृश्यांमागे दडलेली एक वेगळी ऐतिहासिक कहाणी आहे. मुख्य गेट, आतल्या काही कॉरिडोर्स हेच या तुरुंगाचं वैशिष्ट्य आहे. आणि समोरून दिसणारा समुद्र आणि समुद्राचं पाणी. ब्रिटिशांनी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना अतोनात शिक्षा दिल्यात या तुरुंगाला, म्हणूनच काळा पाण्याची सजा असं म्हटलं जातं. मित्रांनो, एकदा तरी ह्या ठिकाणी अवश्य भेट द्या. आपल्या शूरवीर स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासाला जवळून अनुभवण्याचा योग येथे येतो. संध्याकाळी जो लाइटिंग शो होतो तो शो तर आपल्या शूरवीर सैनिकांच्या शौर्याची जिवंत कहाणी सांगतो. संध्याकाळी सनसेट पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. समुद्राच्या लाटा उफाळून येतात आणि इथली लोक खूपच पोलाईट आहेत. पोर्ट ब्लेअर म्हणजे बेटांचं हृदय. इथलं समुद्राचं पाणी खरंच काळं दिसतं. असा हा आमचा अनुभव आणि इथलं आमचं हे निसर्गरम्य पर्यटन खूपच छान झालं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.